पुन्हा मला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर हळूहळू ढाळे ढाळे या तत्वानं आपण भक्तीचा साठा करावा लागेल, पुण्य संचय करावा लागेल, पाप नष्ट होईल आणि भगवान परमात्मा आपला अंगीकार करतील. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तोही तेने वंदे केला. अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने, प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. आपण इथपर्यंत आलो, आपल्याला मानवी ध्येय मिळाला. मग मानवी ध्येय मिळाल्यानंतर मग कुठल्याही प्रकारची चिंता न करता चिंतन करा. हितते करावे देवाचे चिंतन. पण कसं करोनिया मन शुद्ध भावे. फायदा काय होईल? तुका म्हणे पुरवी इच्छा, जैसा तैसा विठ्ठल. ज्याला जे पाहिजे ते भगवान परमात्मा पूर्ण करतील. हे तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे पुरवी इच्छा, जैसा तैसा विठ्ठल. हे व्यासपीठ आहे नारदाचं, हे व्यासपीठ आहे महर्षी व्यासांचं, आणि हे व्यासपीठ आहे संतांचं. इथं संत साहित्य व्यतिरिक्त घरचं दुकान मांडून चालणार नाही. इथं संतांनी, सद्गुरूनं, भगवंतानं, ऋषीमुनीनं ते सांगितलंय तेच मांडावं लागल. मग त्या पद्धतीने मी या ओळीमध्ये प्रवेश करतोय.